नमस्कार, मी पूनम सरगर तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनेलवर, ज्याचं नाव आहे आमची चांगली लईच चांगली. आणि आज आम्ही आलो आहे माझ्या बहिणीच्या गावी धुळगावला, कारण आज त्यांच्या घरी कार्यक्रम आहे, देवाची पालखी आणण्याचा कार्यक्रम आहे. तर हा कार्यक्रम खूप छान असतो. थोडक्यात म्हणजे एक लग्नाचाच कार्यक्रम असल्यासारखा कार्यक्रम असतो हा. या कार्यक्रमामध्ये हळद कोणाच्या नावावर निघल्या आणि त्यानुसार हळद दळली जात्या, मेढ रवली जात्या, कर्जाचा भांडव घातला जातोय आणि देवाची पालखी आणली जाते. आणि सगळं प्रत्येक कार्यक्रम आणि प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि प्रत्येक आपल्या ज्या कार्यक्रमाचे प्रत्येक म्हणजे आता थोडक्यात सांगायचं म्हणजे रसम, मला आता मराठी शब्द आठवत नाही आहे, रसम जे आहे ते तुम्हाला प्रत्येक दाखवणार आहे मी. तर चॅनेलला जर कोणी अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या, लाईक करा, कमेंट करा. तर चला आता आपण दाखवते मी तुम्हाला. देवाल्यावर काढायचं की हे कर्जाचा मांडव आहे ना. हा मांडव लग्नामध्ये घालतात. इथे मेढ रवलेली आहे आणि बघा संध्याकाळचा व्ह्यू किती छान दिसत. देवाचं नैवेद्य ना ग. गुळ घातला नाही का त्याच्यावर, का घातलाय? नाही इथं ह्या आपल्या ताटात लागत नाही का? हे पुतळा उचलून नाही या बरं ठेवू त्या घरी मी उचलून तेव्हा तांबे ठेवायचे. नाचायचं आहे. नाचवत लागेल म्हणजे राज्याला लई ताकद येत असते. अजून एक गुड्डू खुलीचं नारळ कांदीचं घोडा असं करून दाखवून देते. घोडा आहे बघ तिथं. हे अक्षदा ना देवाला. देवाचं लग्न लावायचं आता पालखी. देवाचं लग्न पालखी आलं. मेढ रवले तर घेतलेच का? मेढ जात. होय होय. हे काढ की डबी काढ. डबीत घोडा आहे. आम्हाला मी सेंड करा. आमच्या ह्यांना व्हिडिओ करायची मला मेंढरात केलाय. आम्ही शॉर्ट्स व्हिडिओ केलाय का मामांबरोबर. माणसा परास मेंढर बरी केलाय. हा घोडा देवाला घालणार आहे का ग अमृता? हा घोडा देवाला घालणार आहे का? नवसाचा आहे का? होय होय. देव काय चालतं घोडाच म्हणतो काय घोड्यावर माझ्या घरला पोर माझी ही दोघं जोड
फक्त नवरा नवरी नाही तर सगळा साज करावा लागतोय नुसतं देव आणायचं म्हटलं तर सगळं हळद सगळं पाक कर्जाचा मंडप घातला, हळद घातले, मेढ रवले, आता अक्षता केल्या, होय माझा नवरा नवरी नाही ती आता सगळं केली देवास तांदूळ, पेवराव नाही ग, पेहराव, देवाचा पेहराव. बाशिंग काढा की मामा जरा बघा, काढा की, काढून बघा आणि परत ठेवा. लय शिस्तात काढायला. अगं बाई, अगदी जुन्या पद्धतीनं बाशिंग आहे की. देवाचं वाव. वार्षिक हे फक्त मस्तच आहे. कवट्यात एकच जण करतोय. एकच माणसाकडं काय आपण दोन बाशिंग की. नव, एक बिरोबाला आणि एक दोन मग कुठं आहे ना बिरोबाच. मग तांदूळ कुठल्या देवाचं कसं कसं लगेल बघा गेला आल्यावर नव, कुठल्या देवाचं बिरोबाचं त्यात आणि हे अडकलंय का हे अडकले काय कळना. मी काय हात लावून शिस्तात ते अमृता चमक आहे ग, चमकीला चिकटले. काढा त्याला काय शिस्तात काढा. हा हाय असं. एकच जण नवीनच करायची ना. कवट्यात एकच जण करतोय. बिलावर मोठं होतं या कुठे आता मकड पडल्यामुळं आणि पूर्वी असायची अशी भाषा. हे घेतात. आता पिशवी नको. कशाला पिशवीत घालायला काढ करत पाहिजे. हा तसं ठेवा. तसं देवाला पिश ठेवा. आता बाहेर 2 कळशा बनवून ठेवायचे. पाठीमध्ये कळशी आणता काय दोघी जण जाऊन, रिकामी कळशी. हा. रिकामी आहे ना? सांगितलं. इकडे तुला ड्रेस कोण घेतलाय? कोण घेतलंय? भैयाला बी सांगेन आणि तुला बी सांगेन. भैयानंच घेतलाय. रक्षाबंधनला भैया घेऊन कोण घेतलाय? ओ मम्मानं ना. काय मम्माला पप्पी दिलीस का? दे पटकन. एक ड्रेस थांब, ए थांब, लॉक कर की. बापूंचा फोन यायला लागलाय. अमृत हे बाशिंग पण आत्ताच आणले. बाशिंग ते पण आणायचं असते. सरका बद्दल दिदू, ए विदू, दिदू, वेदिका कुठे
ती आधी लेंगा दे. मोकळ पतान ये दोघं जण जरा सर जरा पाया पडायचं मुला. फोटो काढा.